आपल्या पलूसमध्ये कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी घेऊन आलेत ऑफर्सचा धमाका। कोणत्याही कंपनीचा मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट। शिवाय सर्व कंपन्यांचा फायनान्स व कॅशबॅक ऑफर। सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ॲक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी, मीनाक्षी चित्रमंदिर समोर, कराड तासगाव रोड, पलूस। प्रोप्रायटर कुलभूषण शीतल सावळवाडे। पलूसमध्ये शिवसेनेचा भगवा फडकवू। तालुका प्रमुख प्रशांत लेंगरे जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी उमेदवारांचे शक्ती प्रदर्शनाने अर्ज दाखल। सांगली जिल्हा परिषद आणि पलूस पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने आपले अधिकृत उमेदवार मैदानात उतरवले आहेत। आज मोठ्या उत्साहात आणि पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत दुधोंडी व कुंडल मतदारसंघातून शिवसेनेच्या उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले। या निवडणुकीसाठी दुधोंडी 33 जिल्हा परिषद गटातून संगीता विजय पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज सादर केला आहे। तसेच कुंडल 32 जिल्हा परिषद गटातून राजेश जगन्नाथ साळुंके व सुशांत संपत सावंत यांनी उमेदवारी दाखल करत निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली आहे। पंचायत समितीसाठी देखील शिवसेनेने कंबर कसली असून दुधोंडी 65 गणातून विशाल काळे यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला आहे। उमेदवारी अर्ज दाखल करण्याप्रसंगी शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची मोठी फळी उपस्थित होती। यामध्ये तालुका प्रमुख प्रशांत लेंगरे, शिवसेना नेते रवींद्र सनके, विजय पाटील, भास्कर पवार, विजय जाधव, सागर पाटील आणि नियाज फकीर यांचा समावेश होता। या नेत्यांच्या उपस्थितीमुळे कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह दिसून आला। यावेळी तालुका प्रमुख प्रशांत लेंगरे म्हणाले, तालुक्यातील विकास कामे आणि सामान्यांचे प्रश्न सोडवण्याच्या निर्धाराने हे सर्व उमेदवार निवडणुकीला सामोरे जात आहेत। शिवसेनेच्या या आक्रमक पवित्र्यामुळे पलूस तालुक्यातील राजकीय वातावरण आता चांगलेच तापू लागले असून या निवडणुकीत शिवसेना मोठी मुसंडी मारणार असा विश्वास यावेळी लेंगरे यांनी व्यक्त केला आहे। निवडणूक जिल्हा परिषद 2026च्या अनुषंगाने शिवसेना एकनाथ शिंदे साहेब यांच्या आदेशानुसार दुधोंडी जिल्हा परिषद गटातून संगीता पाटील मॅडम आणि आपले कुंडलमधनं आपले साळुंके राजेश साळुंके साहेब आणि दह्यारी पंचायत समितीमधनं आपले काळे साहेब यांना आम्ही उमेदवार देत आहे। राजकीय घराणेशाही आणि प्रस्थापितांना विरोध म्हणून आम्ही सर्वसामान्य कुटुंबातील जे लोकांच्या सहज उपलब्ध होणार आणि लोकांची सहज कामं करतील असे समाजात चळवळ करणारे लोक यांना आम्ही उमेदवार देत आहे। आणि येणाऱ्या काळात यांना जिल्हा परिषद आणि पंचायत समिती जे लागेल ती ताकद एकनाथ शिंदे साहेब यांच्या आदेशानं आनंदराव पवार बापू असतील, सुभाषजी बाबर, चंद्रराव दादा पाटील आणि संजय बापू विभूते यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक आम्ही ताकदीने